हेची घडो मज जन्म जन्मांतरी, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी. तुकोबराय असं का म्हणतात याची प्रचिती आम्हाला पंढरीच्या वारीनं दिली. खरंच दिसायला सामान्य पण अनुभूतीनं अद्वितीय असणारी ही वारी आम्हाला खूप काही शिकवून गेली. संसाराच्या दैनंदिन कटकटीत आमचा दिवस उगवतो आणि मावळतो, पण पदरी मात्र पारलौकिक समाधानासाठी आवश्यक असं काहीच उरत नाही. अगदीच सांगायचं झालं तर तुकोबराय म्हणतात, करता भरोवरी दुरावशी दुरी, भवाचीये पुरी वहावशी. अशी आमची अवस्था करते. ज्या अतीव स्नेहानं आम्ही संसार करतो तेवढाच अतीव अपेक्षाभंग आमच्या पदरी येतो. जीवनात अशा दुःखाची मालिका अनुभवायला मिळावी आणि नामदेव महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, तुझा माझा देवा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी, असं संपूर्ण जीवन वेदनांनी भरून जावं आणि या सगळ्यामुळं मन खचून जावं, व्यथित व्हावं, विषण्ण व्हावं. मुक्तपणे श्वास घेण्यास जगातील कोणताच मार्ग मोकळा नसावा. आणि त्यावेळेला आम्हाला एकच वाट दिसते आणि ती म्हणजे पंढरीची. या संपूर्ण वातावरणात आम्ही हे सगळं दुःख अनुभवत असताना ते स्वीकारायचं कसं किंवा पचवायचं कसं, हे आम्हाला या वारीमुळे उमगतं. या वारीमध्ये काय मिळतं हे तर शब्दात कधीच सांगता येणार नाही. वारीमुळे मिळतं काय त्याबद्दलचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. या वारीत एक 85-86 वर्षाचे आजोबा अगदी वेळ्यासारखे वाकलेलं शरीर घेऊन, अंगावर सुरकुत्या, हातपाय थरथरणारे, चेहऱ्यावर वार्धक्य, पण त्यातही निष्ठावंत वारकरी म्हणून जे तेज असतं ते तेज त्यांच्या चेहऱ्यावर बिलसत होतं. ते आजोबा काल पांडुरंगाचं दर्शन घेताना धाय मुलकून रडत होते. एकानं विचारलं, आजोबा का रडताय? त्यावर आजोबा म्हणाले, बाळानो, गेली 50 वर्ष मी वारी करतोय, कधीच खंड पडला नाही. या वारीनं मला खूप काही दिलं, पण हे शरीर आता थकलंय. त्यामुळे घरातले लोक वारीला जाऊ नका म्हणत होते. तरी पण मी त्यांना विनंती केली. घरचे म्हणाले, आता तुम्हाला जमत नाही, तुमची वारी आम्ही चालवितो, फक्त यंदाचं वर्ष चला, आम्ही तुमच्या सोबत येऊ. मी माझ्या नातवंडासोबत वारीला आलोय. आता यापुढे ही वारी देहानं अनुभवता नाही येणार, म्हणून मी जो मुक्काम सोडताना इथल्या मातीचं जे दर्शन घेत होतो आणि परत मला पुढच्या जन्मी याच वारीतून याच वाटेनं चालायला मिळावं अशी याचना करीत होतो. मी माझ्या पांडुरंगापुढं वटा पसरून हेच मागणं मागितलंय. असं बोलताना आजोबांचा आवाज कापरा झालेला होता, डोळे डबडबलेले होते. आजोबांचं बोलणं ऐकून सगळे स्तब्ध झाले होते. सगळ्यांच्या माना आपोआपच आजोबांच्या चरणावर झुकल्या आणि वारी पाठीमागचं एक भोळं सात्विक सत्य आम्हाला अनुभवायला मिळालं. आज द्वादशी. काल पांडुरंगाचं डोळे भरून दर्शन झालं. अजूनही त्या गाभाऱ्यात असलेल्या जाणिवेचा भास हृदयात तसाच आहे. तो तसाच घेऊन आता परतीची वाट पाहतोय. वारकरी संप्रदायात द्वादशीच्या खिरापतीला खूप महत्व आहे. या खिरापतीची सामुग्री कोण आणतंय? झाले ज्ञानदेव वाणी, आले सामग्री घेऊनी, पर्वकाळ द्वादशी, दिली सामग्री आम्हासी. या वचनाप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय घेऊन येतात आणि आम्हाला तृप्त करतात. आम्ही मात्र हेची घडो मज जन्म जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे, असं म्हणत घराची वाट धरावी आणि तीही अगदी जड अंतःकरणाने. कारण गेले 18-20 दिवस या संतांच्या मेळ्यात खूप आनंदात सगळ्यांची सेवा घडत होती. आता त्यात खंड पडणार, पण करणार काय? कर्मयोगाला पर्याय नाही.
त्यासाठी तो खंड स्वीकारावाच लागेल. वारीबद्दल जे हितगुज आपल्याशी केलं त्यातील माझं असं काहीच नव्हतं. जे होतं ते सगळं करवली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. या न्यायाने त्या परमसत्ताधीश पांडुरंगाचं होतं. त्याच्या आणि तुमच्या पायावर डोकं ठेवतो आणि जाता जाता इतकंच म्हणतो, क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. पुंडलीक वरदे हरी.